कोणताही सण समारंभ म्हटला की आपण बरेचदा झटपट होणारा पदार्थ करतो आणि तो म्हणजे शिरा. तर आज ह्या शिऱ्याला एक दिव्य ट्विस्ट करूया, चॉकलेट शिरा. इथे मी अर्धी वाटी तूप वितळून घेतलेलं आहे. त्यात एक स्मॅश करून घेतलेलं केळं घालून घेतेय. हे केळं आपण छानपैकी तुपावरती परतून घेणार आहोत. त्याचा खमंग वास येईपर्यंत आपण केळं तुपात परतून घ्यायचं. तुम्हाला जर का शिरा जास्त मऊ हवा असेल तर तुम्ही तूप थोडं वाढवू शकता. आता ह्यात मी एक वाटी जाडा रवा घालून घेतेय आणि तो देखील केळ्यासोबत परतून घेतेय. तुम्ही ह्यात ड्रायफ्रुट्स घालून ते देखील परतून घेऊ शकता. आपला हा रवा भाजून होईपर्यंत इथे मी रव्याच्या तिप्पट म्हणजे 3 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि त्यात 2 चमचे कोको पावडर घालून घेतेय. हे छान मिक्स करून आपण हे दूध उकळून घेणार आहोत. तुम्ही 2 वाट्या दूध 1 वाटी पाणी असं देखील प्रमाण घेऊ शकता, पण लक्षात ठेवा रव्याच्या तिप्पट आपण प्रमाण घेणार आहोत. आता हे कोको पावडर घातलेलं दूध छानपैकी उकळलेलं आहे आणि आपला इथे रवा देखील छान खरपूस असा भाजून झालेला आहे. त्याचा रंग बदलला की समजायचं आपला रवा भाजून तयार आहे. नाहीतर जर रवा चांगला भाजला गेला नाही तर शिऱ्याचा गोळा होण्याची शक्यता असते. आता आपण जे दूध उकळून घेतलेलं आहे ते ह्यात गाळून घेऊया, नाहीतर साय येण्याची शक्यता असते. छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडं थोडं दूध घालून आपण ते रव्यासोबत मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर का हा शिरा जास्त डार्क हवा असेल तर कोको पावडर थोडीशी जास्त घातली तरी देखील चालू शकते, किंवा त्याला ऑप्शन म्हणून आपलं जे डार्क चॉकलेट असतं ते मेल्ट करून घ्यायचं आणि ते देखील तुम्ही यावर घालू शकता. आता हा रवा छानपैकी दुधात असा भिजवून घेऊया. ह्या रव्यातलं हे दूध पूर्णतः आटवून घेऊया. सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग त्या रव्याच्या गुठळ्या तयार होतील आणि रवा पूर्णतः शिजणार नाही. झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया. साधारण 2-3 मिनिटांनी इथे तुम्ही बघू शकता आपलं दूध पूर्णतः आटलेलं आहे. रवा छान मऊसर देखील झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण 1 वाटी साखर घालून घेणार आहोत. ती साखर देखील ह्यात मिक्स करून घेऊया. ती पण पूर्णतः ह्यात विरघळून घेऊया. छान असं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. आता साखर विरघळलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. साखर विरघळायला लागली की आपला शिरा थोडासा पातळ होतो, त्यामुळे आपण झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घेऊया. हे बघा, साखरेचं पाणी इथे सुटलेलं आहे. आपण ते देखील पूर्णतः आटवून घेणार आहोत. आपण शिरा छानपैकी मोकळा करून घेणार आहोत, त्यामुळे साखरेचं पाणी पूर्णतः आटवून घ्यायचं आहे. जर काय गुठळ्या असतील तर त्या अशा उलटण्याच्या साहाय्याने छान मोडून घ्यायच्या आहेत. कलर इतका सुंदर आलेला आहे. चॉकलेट म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील हा शिरा. आता ह्यावर आपण ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत. तुम्ही काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालू शकता. बरेचदा आपण फ्लेवर्ड शिरा म्हणजे पायनॅपल शिरा, आंबा घालून केलेला शिरा, केशर शिरा असे वेगवेगळे फ्लेवर्ड शिरे करतो. पण आज आपण आणखीन एक वेगळ्या प्रकारचा शिरा करतोय आणि तो म्हणजे चॉकलेटचा शिरा. हे बघा, साखरेचं पाणी पूर्णतः आटलेलं आहे.
आता ह्या शिऱ्याची लज्जत वाढवण्यासाठी आपण वरनं 1 ते 2 चमचे त्यावर तूप सोडून घेणार आहोत आणि झाकण ठेवून वाफ काढणार आहोत, म्हणजे ते तूप छानपैकी वितळलं जाईल. साधारण 2 मिनिटं झालेली आहेत, इथे तुम्ही बघू शकता. आता हे तूप छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपला हा गरमागरम मस्तपैकी असा चॉकलेटचा शिरा सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे. बघा किती परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. मस्तपैकी मऊ लुसलुशीत आणि मोकळा असा आपला हा शिरा तयार झालेला आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही शिरा कराल तेव्हा हा फ्लेवर्ड शिरा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.